नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवनवाग अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी राठोड सर आपलं स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अक्षर भारती मराठी इयत्ता 10वी या पाठ्यपुस्तकातील जी कविता आहे हिरवगार झाडासारखं। आता विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण एकूण 3 भाग शिकलात। हा आपल्या पाठ्यपुस्तकातील शेवटचा भाग म्हणजे 4था भाग आहे। आज आपण 4थ्या भागाला काय करत आहोत, सुरुवात करत आहोत, ते सुद्धा कवितेने। बघा, या कवितेचं नाव आहे हिरवगार झाडासारखं। आता हिरवगार झाडासारखं या कवितेचं शीर्षक पाहूनच आपल्याला काय वाटतं? झाड हिरवेच असतात, पण या कवितेला शीर्षक हिरवगार झाडासारखं हे का दिलेलं आहे? आपण जेव्हा ही कविता अभ्यासू तेव्हा आपल्याला काय होईल, या कवितेला शीर्षक हिरवगार का दिलं आहे, हिरवगार झाडासारखं का दिलं आहे हे आपल्याला कळून येईल। या कवितेला ज्याने लिहिलेलं आहे त्या कवीचं नाव आहे जॉर्ज लुपिस। जॉर्ज लुपिस हे विदेशी कवी आहे। आता या कवितेमध्ये जे काही कठीण शब्द आलेले, त्या कठीण शब्दाचं या ठिकाणी मी काय केलेलं आहे, आढावा सुरुवातीलाच घेतलेले। जे कठीण शब्द आपल्याला कवितेमध्ये येतील ते कवितेमधील कठीण शब्द आपल्याला या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपल्याला त्या कठीण शब्दाचे अर्थ काय होईल लवकरच समजेल। म्हणून आपण कवितेला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या पवनवाग अकॅडमी यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केला नसाल तर करून घ्या, आणि जर केला असाल तर आपले धन्यवाद। त्याचबरोबर आमच्या PW लाईव्ह या पण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हा विशेष म्हणजे जर तुम्ही पवनवाग अकॅडमी ॲप्लिकेशन जर डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायदा होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज ही कविता शिकत आहोत। यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी कवितेचे रसग्रहण कसे करावे, काव्य सौंदर्य हे कसं करावं आणि रसग्रहण कसं करावं याचा पण व्हिडिओ आपल्या समोर मी घेऊन येणार आहे। तोपर्यंत आपण ही कविता शिकूया। ही कविता शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला ही कविता संपूर्ण तुम्हाला व्यवस्थितपणे समजून येईल। म्हणून हिरवगार झाडासारखं या कवितेला ज्याने लिहिलेलं आहे त्या कवीचं नाव आहे जॉर्ज लुपिस। सर्वप्रथम नेहमीप्रमाणे आपण कवींचा जो जीवन परिचय आहे तो परिचय पाहूया। कवी जॉर्ज लुपिस, जन्म 1950 आणि मृत्यू 2005। अत्यंत संवेदनशील कवी। सत्यकथा या अंकातून त्यांची काही कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत। रक्तात भिनलेल्या कविता पूर्ण झाली आहे हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहे। प्रस्तुत कविता ही पूर्ण झाले आहे या कविता संग्रहातून घेतलेला आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की हिरवगार झाडासारखं ही कविता कोणत्या कविता संग्रहातून घेतलेली आहे? जर असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल की पूर्ण झाले आहे या कविता संग्रहातून हिरवगार झाडासारखं ही कविता घेतलेली आहे। प्रस्तुत कवितेमध्ये झाडाची सहनशीलता, दातृत्व, सहकार्याची वृत्ती, कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून राहण्याची वृत्ती इत्यादीचे वर्णन प्रस्तुत कवितेत केलेले आहे। बघा, कवितेमध्ये कवीने कशाचं वर्णन केलेलं आहे? सहनशीलता, झाडाची जी सहनशीलता असते त्या सहनशीलतेचा अत्यंत मर्मदर्शक या ठिकाणी आपल्याला कवीने काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे। त्याचबरोबर दातृत्व, सहकार्याची वृत्ती,
कठीण प्रसंगातही त्याचं घट्ट पाय रोवून राहण्याची जी वृत्ती आहे त्या वृत्तीचं वर्णन आपल्याला या कवितेमध्ये कवीने केलेलं आहे. आनंदी जीवन जगण्यासाठी हे सर्व गुण आपल्या अंगी बाणवावेत म्हणजे बाळगावेत. आपलं आनंदी जीवन जगण्यासाठी काय करावं लागेल? हे जे सर्व गुण आहेत हे सर्व गुण आपल्याला अंगी बाळगावे लागेल. झाडासारखे हिरवेगार ताजे प्रफुल्लित राहावे असा संदेश प्रस्तुत कवितेत कवीने या कवितेच्या मार्फत आपल्याला दिलेला आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीचं झाडाविषयीचा मार्मिक पद्धतीनं आपल्याला या कवीनी या कवितेमध्ये झाडाची सहनशीलता कशी असते, झाडाची वृत्ती कशी असते, झाडाचं दातृत्व कसं असतं, त्याबरोबर झाडाची सहनशीलता कशी असते, या सर्व मुद्द्याचा आपल्याला या कवितेच्या माध्यमातून काय करायचं आहे? शिकायचं आहे. सुरुवातीला आपण कविता वाचून घेऊया, संपूर्ण कविता वाचून घेऊया. त्यानंतर आपण एक एक ओळीचं आपण भावार्थ लक्षात घेऊया. झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं मौनव्रत धारण करून तपश्चर्या करत. पक्षी झाडाचे कुणीच नसतात तरी झाड त्यांचं असतं. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. झाडाच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब. झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग. रक्त होतो क्षणभर हिरवेगार. आयुष्य होते नुकत्याच खोडलेल्या फुलासारखं टवटवीत. झाडांचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करत नव्या नवरीसारखं सजून उभं राहतात. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी. अन झटकली जाते मरगळ पक्ष्यांच्या मंजूळ नादात. झाडाचंही जीवनाचं एक संत गाणे दडलेले असते. हसावं कसं सळसळत्या पानासारखं, मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत. जगावं कसं तर हिरवगार झाडासारखं. रोज चिंतन करावं तर कसं झाडासारखं. बघा, माणसाचं जीवन जगत असताना कशा पद्धतीने जगावं, कशा पद्धतीनं वागावं, माणसाची वृत्ती कशी असायला पाहिजे, हे सर्व कवीनी आपल्याला या कवितेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आपण एक एक ओळीचं आपण भावार्थ बघूया. कवितेच्या पहिल्या ओळीमध्ये झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत. बघा, झाड बसते ध्यानस्थ बसणे म्हणजे ध्यान लावून बसणे. ऋषी म्हणजे साधू आणि मौन व्रत म्हणजे न बोलण्याचा नियम. त्यानंतर तपश्चर्या म्हणजे ठराविक वेळेला ध्यानस्थ बसणे. म्हणजे झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं मौन व्रत. झाडाला जी उपमा दिलेली आहे, झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत. बघा, झाड कसं बसतं? ध्यानस्थ बसतं. कोणासारखं? ऋषीसारखं. आणि ते ऋषी कसं बसलेलं आहे? तपश्चर्या करत बसलेला आहे. तपश्चर्या. आणि तो कसं बसलेला आहे? मौन व्रत धारण करून. एक झाड ध्यानस्थ बसलेला आहे, ऋषीसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत बसलेला आहे. बघा, झाडाला जी उपमा दिलेली आहे ती उपमा ऋषीची उपमा या ठिकाणी दिलेली आहे. झाड बसते ध्यानस्थ बसते. झाड कोणासारखं? ऋषीसारखं ध्यानस्थ बसते. आणि कसं बसते? मौन व्रत धारण करून. म्हणजे न बोलता झाड काय बसतं? ऋषीसारखं बसतं. जसं ऋषी तपस्या करत असताना मौन व्रतामध्ये ऋषी काय करतात? तपश्चर्या करत असताना मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत असतात, ध्यानस्थ करत असतात. म्हणजे डोळे बंद करून आपली तपश्चर्या करत असतात. तसंच झाड सुद्धा त्या ऋषीसारखंच तपश्चर्या करत न बोलता
मौन वृत्त धारण करून ध्यानस्थ बसतात, तपश्चर्या करत बसतात. जने जसं ऋषी बसतात तसंच झाड सुद्धा या ठिकाणी तपश्चर्या करत मौन वृत्त धारण करून ध्यानस्थ स्वरूपामध्ये झाड सुद्धा बसतात. म्हणजे या ठिकाणी झाडाची जी उपमा आहे ती झाडाची उपमा ऋषीला दिलेली आहे. बघा, जी झाडाला उपमा दिली ती ऋषीची उपमा दिलेली आहे. पक्षी झाडाचे कुणीच नसतात तरीही झाड त्यांचंच असतं. बघा, पक्षी झाडाचं आणि पक्ष्याचं काही नातं असतं का बरं? म्हणजे झाड आणि पक्षी यामध्ये काही नातेसंबंध निर्माण होतात का? नातेसंबंध असतात का? काहीच नाही. पक्षी झाडांचे कोणीच नसतात तरीही झाड त्यांचंच असतं, त्या पक्ष्यांचंच ते झाड असतं. कारण त्या झाडांच्या फांद्यावरती अनेक प्रकारचे पक्षी येऊन बसतात, आपली घरटी घालतात, त्या ठिकाणी पिल्लू त्या ठिकाणी अंडी घालतात. त्यानंतर पक्षी त्या अंड्याचं पिल्ल्यामध्ये रूपांतर झालं, मग त्या पिल्ल्यांना पंख फुटले तर ते पिल्लू उडून जातात आणि ते घरट सुद्धा रिकामं होतं. म्हणजे ते झाड सोडून पक्षी निघून जातात. त्या झाडाचं पक्ष्याचं नातं असतं तर ते पक्षी कायमसाठी त्या झाडावर राहिले असते. काहीतरी नातं निर्माण झालं असतं किंवा नातं जर असतं तर त्या झाडावर राहिले असते. पण त्या झाडाचं आणि पक्ष्याचं कोणतंच नातं नसतं, कोणतं नसतं. म्हणून पक्षी आपल्या मर्जीनुसार, आपल्या इच्छेनुसार त्या झाडावर बसतात, फळं खातात आणि फांद्यावर बसतात, विसावा घेतात आणि तिथून उडून जातात. तरीही झाड त्यांचं असतं, तरीही झाड त्या पक्ष्याचं असतं, असं कवी या ठिकाणी आपल्या या ओळीतून सांगतात. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. झाडावर जर कोणी घाव घातला किंवा कोणी झाड तोडण्यासाठी आलं तर झाड त्या तोडणाऱ्या व्यक्तीला प्रतिकार करतो का? नाही करत. त्या व्यक्तीला सांगतो का, अरे बाबा मी तुला खूप उपयोगी पडतो, मला तोडू नकोस, ए लाकूड तोड्या तू मला तोडू नकोस, जर तू तोडलास तर तुला विनाशाकडे जावे लागेल, म्हणून तू मला तोडू नकोस, असा प्रतिकार करतो का झाड? नाही करत. त्याचा जो त्रास आहे, त्याच्यावर कोणी घाव घातला तरी तो घाव, तो मुकाट म्हणजे शांत, मुकाट बघा, मुकाट म्हणजे शांत बसून शांत वृत्तीमध्ये राहून तो झाड, तो त्याच्या अंगावर जो येणारा घाव आहे तो घाव मुकाटपणाने शांत वृत्तीने ते घाव तो काय करतो? सहन करतो. तो काही सांगत नाही, तो प्रतिकार करत नाही, तो समोरच्या व्यक्तीला विरोध पण करत नाही की तुम्ही मला कापू नका किंवा माझ्यावर घाव घालू नका, असं काहीच करत नाही. तो शांत वृत्तीने असं उभा राहतो, मुकाट वृत्तीने शांत तो घाव सहन करतो, काहीच सांगत नाही. समोर म्हणतात कवी, झाडाच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवाचे टपोरे थेंब. कवी म्हणतात की झाडाच्या पानावरून वहीच्या पानावर, म्हणजे लिहिताना वहीच्या पानावर कविता लिहित असताना झाडाच्या पानावरून कधी मला वहीच्या पानावर कधी लिहिता येतात हे काही कळतच नाही. अलगद उतरतात दवाचे टपोरे, अलगद म्हणजे हळूच, दवाचे टपोरे थेंब म्हणजे जे दव पडतात, दवबिंदू जे सकाळी पडतात, ते दवबिंदू सकाळी थेंब जसे पडतात, दवाचे टपोरे थेंब म्हणजे जे सकाळी दवाचे थेंब आपल्याला सकाळी सकाळी जेव्हा आपण झाडावर बघत असतो त्या झाडाच्या पानावर आपल्याला ते दवाचे काय थेंब दिसतात. कवी म्हणतात की मला कविता लिहिताना झाडाच्या पानावरून कधी वहीच्या पानावर कधी शब्द उतरतात आणि शब्द हे असे उतरतात जणू काही दवाचे जे टपोरे थेंब असतात ते टपोरे थेंब कधीही त्या झाडाच्या पानावरून वहीच्या पानावर असे शब्द कधी उतरतात
हे जणू काही कळतच नाही. मला कविता लिहायला झाडाच्या पानावरून झाडाच्या झाडाखाली उभा राहून मला अशी कविता सुचते की ही कविता कधी लिहायला लागते किंवा मी कविता कशी सुचते मला कळतच नाही. झाडावरून लिहिताना झाडाच्या पानावरून लगेच वहीच्या पानावर शब्द कधी उतरतात आणि ते शब्द कसे थेंबाचे जे टपोरे थेंब असतात, पाण्याचे जे टपोरे थेंब असतात, त्या टपोरे थेंबासारखे शब्द ते मला वहीच्या पानावर लिहिलेले दिसतात. झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग, रक्त होतो हिरवं क्षणभर हिरवेगार. जर त्या झाडाकडे टक लावून बघितलं, तर शरीरामधला जो रंग आहे, शरीरातला जो रक्त आहे, तो रक्त जो लाल रक्त आहे तो कधी हिरवा होतो, जे शरीरातला जो रक्त आहे तो कधी क्षणामध्ये हिरवागार होतो हे काही कळतच नाही. कारण झाडाचं जो सौंदर्य आहे, झाडाचे जी पानं असतात ते सर्व हिरवेगार असतात. हे हिरवेगार झाडं, हे हिरवेगार पानं पाहून आपल्या शरीरामध्ये असणारा रक्त, त्या झाडाकडे जर टक लावून बघितलं तर आपल्या शरीरामधले असणारा जो रक्त तो कधी हिरवागार होतो हे काही कळतच नाही. आयुष्य होतं नुकत्याच रखडलेल्या फुलासारखं टवटवीत. झाडाचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. बघा, जो आयुष्य आहे तो आयुष्य कसं होतं? आयुष्य होतं जो नुकताच एक फूल आलेला आहे, नुकताच तो फूल, खुडलेला फूल, जो खुडलेला फूल असतो, खुडलेला म्हणजे तोडलेला, खोडलेला म्हणजे बघा, खोडलेला फूल, खुडलेला म्हणजे तोडलेला. जो तोडलेला फूल असतो, तोडलेलं फूल कसं टवटवीत असतं, ताजं असतं, कारण तो तोडल्यानंतर त्याच्यामध्ये ताजेपणा असतो, तो टवटवीत दिसत असतो. तो फूल जसं तोडलेलं फूल जसं टवटवीत दिसतं तसंच आयुष्य आहे. तसंच आयुष्य, आपलं जो आयुष्य आहे त्या फुलासारखंच आहे, तोडलेल्या फुलासारखंच आयुष्य आहे. झाडाचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. जे झाडांचे बाहू आहे, बाहू म्हणजे भुजा, बाहू म्हणजे शब्दशः अर्थ जर बघितला तर भुजा, पण झाडाचे जे बाहू आहेत, झाडाचे ज्या फांद्या आहेत, ते झाडाचे फांद्या हे कशाला सरसावलेले आहेत? जे मुसाफिर आहेत, जे प्रवासी आहेत, त्या झाडाखालून जो जाणारा प्रत्येक व्यक्ती आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला सावली देण्यासाठी आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला आश्रय देण्यासाठी आहे. तो प्रत्येक व्यक्ती, तो झाडाखाली जाणारा जो प्रत्येक व्यक्ती आहे, तो प्रत्येक व्यक्ती या झाडाखाली येऊन विसावा घ्यावा, आश्रय घ्यावा, त्या ठिकाणी त्या झाडाखाली येऊन शांत बसावं. म्हणून हे झाड जे आहे ते झाडाचे जे बाहू आहेत, झाडाच्या ज्या फांद्या आहेत, त्या फांद्या अशा पसरलेल्या आहेत. त्या कशासाठी पसरलेल्या आहेत? ते या झाडाखालून जो मुसाफिर आहे, जो प्रवासी आहे, तो प्रवासी झाडाखालून गेला तर त्याला शांत थंडगार सावली मिळावी. तो प्रवासी माझ्या या झाडाखाली येऊन तो काय करावा? विसावा घ्यावा. म्हणून तो झाड आपले हात काय केलेला आहे? सरसावलेला आहे. असं कवी आपल्याला या ओळीच्या मार्फत आपल्याला सांगत आहे. समोर कवी म्हणतो, पान झडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करते नव्या नवरीसारखं. बघा, पान झडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करते नव्या नवरीसारखं. जेव्हा झाडाची पानझड होते, त्या झाडाची पानझड झाली तर त्या झाडावरती पानेच नसतात, पूर्ण झाड उघडं असतं, फक्त फांद्या शिल्लक असतात, फांद्या आणि खोड एवढंच, आणि बुंद्या तेवढे काही शिल्लक असतात, बाकी त्याच्यावर काही शिल्लक नसतं. जेव्हा पानझड संपते तेव्हा त्या पानझड झाल्यानंतर त्या फळावर, त्या झाडावरती नवीन फुले, नवीन पाने येतात, नव्या उमेदीने ते पाने, त्या झाडावर नवीन पाने येतात. आणि ते नवीन पानं असे येतात जणू असं वाटतं की नवी नवरी जसे
वस्त्र धारण करते, नवीन नवीन जसे नवीन नवीन कपडे घालत असते, तसं हे झाड पानझड झाली. पानझड संपल्यानंतर हे झाड, या झाडावरती नवीन पालवी फुटते, नवीन पानं या झाडाला फुटतात. मग जणू काही असं वाटतं की नवीन नवरी नवीन वस्त्र धारण केलेली आहे, असं कवी या ठिकाणी आपल्याला सांगतात. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी, अन झटकली जाते मरगळ. झाडाला पालवी फुटली म्हणजे झाडाला पालवी, पालवी म्हणजे नवीन पाने, पालवी बघा, पालवी म्हणजे नवीन पाने. झाडाला जेव्हा पालवी फुटते, झाडाला जेव्हा नवीन पाने येतात, नवीन पाने जेव्हा फुटले तेव्हा ते झाड पूर्ण भरून जातं, पूर्ण झाड हिरवगार दिसतं. जेव्हा नवीन पालवी फुटते तेव्हा पाने एकदम कोवळी कोवळी असतात, एकदम नाजूक असतात, एकदम नरम असतात. मग ते झाडाकडे जर पाहिलं तर झाड एकदम हिरवगार दिसतं, आणि त्या झाडाकडे जर आपण विसावा घेतला तर थंडगार सावली आपल्या त्या झाडाला, त्या आपल्याला ते तो झाड काय करत असतो, सावली देत असतो. म्हणून जर या झाडांना नवीन पालवी फुटली तर जणू काही असं वाटते की तो झाड आपली जी अगोदरची मरगळ आहे, अगोदरची जी आळस आहे, मरगळ म्हणजे कंटाळा म्हणजे आळस, जी आपल्याला जेव्हा झाडाला जेव्हा पानं नसतात, जेव्हा सुप्त अवस्थेमध्ये जो झाड पडलेला असतो त्याला पानं नाही, काहीच नाही, पण जेव्हा त्या झाडाला पालवी फुटते, जेव्हा त्या झाडाला नवीन पाने येतात, मग तो झाड आपली मरगळ झटकून टाकतं आणि नव्या उमेदीनं काय करतो, आपली जी पानं आहेत ती पानं सगळ्या झाडाला येतात. सगळ्या झाडा आल्यानंतर मग पूर्ण तो झाड भरून जातो, पूर्ण तो झाड भरून जातो. जसं शरीरभर पालवी या ठिकाणी दिले, पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी, म्हणजे जेव्हा त्या झाडाला फुल नवीन पाने येतात, नवीन पाने आल्यानंतर तो झाड पूर्ण फुलून दिसतो, पूर्ण भरून दिसतो, आणि जणू काय वाटते की आता तो पूर्ण झाड आपली मरगळ झटकून एका नवीन उमेदीनं तो झाड निर्माण झालेला आहे, तयार झालेला आहे. पक्षाच्या मंजूळ नादात झाडाचंही जीवनाचं एक संत गाणे दडलेले असतात. बघा, पक्षाच्या मंजूळ नादात झाडाचंही जीवनाचं एक संत गाणं दडलेलं असतं. म्हणजे झाडाचं जे जीवन असतं त्या झाडाच्या जीवनामध्ये जसं पक्षाचं मंजूळ गाणं असतं, पक्षाचं नादामध्ये जे मंजूळ गाणे पक्षी गातात, जे मग कोकिळा असो, वेगवेगळे जे पक्षी असतात, मोर असो, पोपट वगैरे, कबूतर, हे जे पक्षी असतात, या पक्षी जसं मंजूळ गाणं या झाडाला ऐकू जातं, तसंच झाडाचं पण जे गाणं असतं ते गाणं त्या पानाच्या आत, त्या झाडामध्ये ते एक गाणं काय असतं, दडलेलं असतं, लपलेलं असतं. जसं पक्षी एकदम आपल्या मंजूळ स्वरामध्ये निसर्गामध्ये आपलं एक वेगळं लय, वेगळं ताल निर्माण करतं, वेगळा संगीत निर्माण करतात, तसंच झाड सुद्धा आपल्या नवीन पानासोबत, त्या नवीन पान फुटल्यानंतर त्या पानाच्या आड सळसळ 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 करत आपलं एक नवीन गाणं, एक छानसं गाणं त्या झाडाच्या आत ते दडलेलं असतं. हसावं कसं, सळसळत्या पानासारखं. बघा, हसावं कसं, जे सळसळतं पान आहे, जो पानगळ झाल्यानंतर जे पान सळसळ करतं, वाऱ्यामुळे ते झाड पालापासून सगळं हालतं आणि सळसळ करतं, तर त्या सळसळत्या पानासारखं हसावं असं कवी या ठिकाणी सांगितलेलं आहे. मुळावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवं. बघा, माणसानं कसं खंबीर राहावं, जसं झाड एका जागेवरती आपले मूळ, जे मूळ आहेत ना झाडाचे मुळा, जे झाडाचे मूळ जमिनीत जाऊन
जमिनीत गेल्यानंतर ते पाणी शोषून घेतात आणि झाडांना घट्ट पकडून ठेवतात. आपले पाय जसे जमिनीमध्ये घट्ट रोवून झाड जसं उभा असतो तसंच माणसानं सुद्धा त्या झाडासारखं उभा राहावं, झाडासारखं जगावं, पाय रोवून झाडासारखं उभा राहावं असं या ठिकाणी कवी आपल्याला म्हणतात. जगावं कसं तर हिरवगार झाडासारखं. माणसानं जगावं कसं तर हिरवगार जसे झाड आहे त्या हिरव्यागार झाडासारखं माणसानं जगलं पाहिजे. कारण झाड एक नव्या उमेदीनं, झाडाचा जो दातृत्व आहे, झाडाची जी सहनशीलता आहे, झाडाची जी वृत्ती आहे, झाडाची जी सहकार्याची वृत्ती आहे त्या सहकार्याच्या वृत्तीसारखं माणसानं जगलं पाहिजे. जसं झाडाला सहनशीलता आहे तसं माणसाने सुद्धा सहनशीलता आपल्या अंगी बाळगली पाहिजे. माणसानं दातृत्व ठेवलं पाहिजे. माणसानं समाजाला काहीतरी आपलं देणं आहे या वृत्तीनं जगलं पाहिजे. नेहमी फक्त मलाच मिळालं पाहिजे किंवा स्वार्थी वृत्तीने माणूस जगलं नाही पाहिजे. माणूस आज काय करतो, प्रत्येक गोष्टीमध्ये आपला स्वार्थ बघत असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये मला काय मिळेल, मला मिळाल्यानंतरच मी एखादी गोष्ट करू. समाजासाठी कोणी काही करायला तयार नाही. म्हणून जसं झाडामध्ये जसं निस्वार्थपणा आहे, झाड जसं दातृत्वपणा ठेवतो तसंच माणसाने सुद्धा दातृत्वपणा ठेवलं पाहिजे, सहकार्याची भावना ठेवली पाहिजे. त्याचबरोबर माणसांनी जसं झाडाकडं सहनशीलता असते तशी सहनशीलता माणसाच्या अंगी असली पाहिजे. नेहमी प्रत्येक गोष्ट मलाच मिळावी ही वृत्ती माणसाजवळ नसायला पाहिजे. माझ्यापेक्षाही समाजाला माझी गरज आहे, माझ्या हिश्श्यापेक्षा समाजाला सुद्धा हिस्सा मिळाला पाहिजे या वृत्तीनं माणसाने जीवन जगलं पाहिजे. स्वार्थीपणा माणसाच्या अंगी नसायला पाहिजे, अहंकार नसायला पाहिजे, मीपणा नसायला पाहिजे. ज्या माणसाच्या अंगी अहमपणा आहे, अहंकार आहे, गर्व आहे, तो माणूस समाजासाठी कधीच उपयोगी पडू शकत नाही. ज्या माणसाकडे अहंकार आहे, मीपण आहे, गर्व आहे, गर्वाचं घर खाली म्हणतात. गर्वाचं घर काय म्हणतात, खाली. गर्वाचे घर खाली. तसं गर्व ज्या माणसाला गर्व असतात त्या माणसासोबत कोणीच टिकू शकत नाही. त्या माणसाची वृत्ती तशीच असते. म्हणून गर्व कोणत्याही गोष्टी करू नये, स्वार्थ बाळगू नये. म्हणून जीवन जगत असताना जसं झाडाची वृत्ती आहे, झाडाच्या वृत्तीसारखं माणसानं जीवन जगलं पाहिजे असं कवी या ठिकाणी सांगतात. रोजच चिंतन करावं कसं तर झाडासारखं. रोजच चिंतन म्हणजे मनन करावं. जसं झाड चिंतन करतं त्या झाडासारखंच माणसानं चिंतन केलं पाहिजे. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन करण्याची एक वृत्ती माणसाच्या अंगी असली पाहिजे. दररोज काहीतरी आपल्या हातून चांगलं कार्य घडेल यासाठी माणूस प्रयत्नशील असला पाहिजे. काहीतरी माझ्याकडनं आज काहीतरी चांगलं कार्य घडावं, चांगलं कार्य घडवून आणण्यासाठी सुद्धा माणसानं प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक वेळी फक्त मलाच कोणती गोष्ट मिळाली पाहिजे या वृत्तीवर माणूस जगता कामा नये. म्हणून माणसाचे जीवन जगत असताना नेहमी आपण समाजाचा विचार करून समाजाला सुद्धा आपली गरज आहे, जसं आपल्या कुटुंबाला आपली गरज आहे तसं समाजाला सुद्धा आपली गरज आहे या वृत्तीनं आपण जीवन जगलं पाहिजे. जसं झाड कोणती गोष्ट मीपणा बाळगत नाही किंवा स्वार्थीपणा बाळगत नाही, कोणतीच गोष्ट झाडाजवळ नसतं. निस्वार्थ भावनेने झाड जसे इतरांना मदत करतात तसंच माणसाने सुद्धा आपण निस्वार्थ भावनेने इतर लोकांना मदत केली पाहिजे आणि आपलं निस्वार्थपणाने आपलं जीवन जगलं पाहिजे असं कवी या ठिकाणी आपल्याला या कवितेच्या शेवटी सांगतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपली ही कविता संपली. एक विशेष म्हणजे या कवितेचा संदर्भ घेऊन तुम्हाला जर परीक्षेमध्ये मी झाड बोलतोय असा जर निबंध आला, परीक्षेच्या संदर्भामध्ये सांगतोय, जर तुम्हाला
परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजे कृतीपत्रिकेमध्ये मी झाड बोलतोय असा जर प्रश्न आला तर तुम्ही या कवितेचा संदर्भ तुम्ही देऊ शकता. या कवितेचा संदर्भ देऊन तुम्ही उत्तम पद्धतीनं काय करू शकता, मी झाड बोलतोय या विषयावर तुम्ही आत्मकथनपर निबंध लिहू शकता. म्हणून निबंधाच्या लेखनाच्या नियमानुसार आपल्याला ही कविता सुद्धा महत्वाची आहे. तुम्ही या कवितेला जसं रस सौंदर्य तर करू शकतो, रसग्रहण तर करू शकतो, पण त्या निबंधाच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही कविता तुम्हाला आपल्याला महत्वाची आहे. म्हणून जर आपल्या परीक्षेमध्ये जर आत्मकथनपर प्रश्न आला आणि मी झाड बोलतोय असा जर विषय आला तर तुम्ही या कवितेतील संदर्भ घेऊन तुम्ही काय करू शकता, कविता लिहू शकता. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपली ही कविता संपली. तुम्हाला ही कविता कशी वाटली अवश्य कळवा आणि आमच्या पवन वाघ अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईबला विसरू नका. त्याचबरोबर PW लाईव्ह या पण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा पवन वाघ अकॅडमी युट्यूब चॅनल. धन्यवाद.